तुम्हाला माहीतच आहे, आम्ही कर्नाटकामधील बँगलोर सिटीमध्ये राहतो. यावर्षी आम्हाला इथेच आमच्या सोसायटीमध्ये ओणम हा केरळमधील सुंदर आणि पारंपरिक सण अगदी जवळून अनुभवायला मिळाला. हा आहे केरळचा ओणम ध्वज. ते सुरुवात झाली ती अगदी पारंपरिक चेडामेडमच्या सुंदर आणि उत्साही वादनाने. फुलांनी बनवलेली ही रांगोळी खूपच सुंदर होती. या फुलांच्या रांगोळीला पूकालम असं म्हणतात. ही आहे मॅगीची बेस्ट फ्रेंड आणि प्लेइंग पार्टनर फ्रॉम केरला. केरळच्या पारंपरिक उत्सवामध्ये जसं की ओणममध्ये हत्तीला मानाचं आणि सांस्कृतिक महत्त्वाचं स्थान आहे. कपाळावरची सोनमळी याला नेट्टीपट्टमची सजावट असं म्हणतात. या प्रोग्रॅमसाठी खूप सारे गेम्स आयोजित केले होते आणि खास गंमत म्हणजे आम्ही मॅगीसाठी कोणत्याही गेमचं रजिस्ट्रेशन केलंच नव्हतं. आम्ही तर फक्त कार्यक्रम बघायला गेलो होतो, पण तिथे गेल्यावर मॅगीला थेट गेममध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलं. मॅगीला सगळे गेम खूप आवडले. हा अनुभव तिच्यासाठी खूप खास होता. मॅगीची सगळ्यात आवडती गोष्ट चित्रामध्ये रंग भरणे. यामध्येही तिने पार्टिसिपेट केलं आणि खरं सांगू मॅगीने इतकं सुंदर चित्र रंगवलं होतं ना, मला ते खूप आवडलं. तुम्हाला मॅगीचं चित्र कसं वाटलं सांगायला विसरू नका. हा आहे मावेली, ओणममधला राजा, महाबलीचा खास अवतार. केरळच्या मान्यतेनुसार ओणमच्या दिवशी राजा महाबली आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतो. म्हणूनच मावेलीचं स्वागत आणि त्याचा आनंद ओणमच्या उत्सवाचा एक खास भाग आहे. आणि शेवटी शास्त्रीय संगीताच्या सुरावर आणि नृत्याच्या तालावर रंगलेल्या सुंदर परफॉर्मन्सचा आनंद घेतला. ओणमसारख्या सुंदर सणाबद्दल थोडक्यात सांगणं खरंच खूप कठीण आहे. तरी मला जेवढं समजलं तेवढं मनापासून सांगण्याचा प्रयत्न केला.